हेरले येथे परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संयुक्त बौद्ध समाज हेरले यांच्या वतीने माळबाग इथं अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि मानवतावादी दृष्टिकोनाचे प्रवर्तक असलेल्या बाबासाहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ दीपप्रज्वलन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात पंचशील आणि विधायक पंचशील ग्रहण करून करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या वनसेवा परीक्षेत उत्तीर्ण झालेले आदिनाथ पालके तसेच प्राध्यापक प्रभुदास खाबडे आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं. कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत अंजली संजय खाबडे आणि शर्वरी संदीप कोले यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. विजेत्यांना ज्येष्ठ नागरिक अशोक कदम आणि सुकुमार खाबडे यांच्या हस्ते बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे खंड प्रदान करून गौरवण्यात आलं. यावेळी अंजली खाबडे आणि शर्वरी कोले यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य, मानवतेविषयी केलेले योगदान आणि शिक्षणावरील त्यांचा भर या विषयावर थोडक्यात प्रभावी भाषण केलं. त्यांच्या वक्तृत्वाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आलं. प्रभुदास खाबडे यांनी आपल्या भाषणात डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाचं तत्त्वज्ञान व त्याची समाजातील उपयुक्तता उलगडून सांगितली. तर आदिनाथ पालके यांनी सांगितलं की संविधानाने दिलेल्या समान संधीचा लाभ घेत मी यश संपादन करू शकलो. शिक्षण हे प्रत्येकासाठी सर्वात शक्तिशाली साधन आहे असा संदेश त्यांनी दिला. कार्यक्रमाच्या शेवटी धम्मपालन गाथा घेऊन स्मरण सोहळ्याची सांगता करण्यात आली. हेरले परिसरातील बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बाबासाहेबांना अभिवादन केले. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.